की झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे डाव्या कुशीवर झोपल्याच्या नंतर तिथे नवनाथांची हटपून फेरी होते। ओम सतनमो जय आदेश गुरुजी को आदेश, बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत चंद्रनाथ बाबा को आदेश, गोरखनाथ बाबा को आदेश, अलख निरंजन आदेश। आजचा व्हिडिओ हा खास करून नवनाथ पारायण कसे करावे किंवा पारायण कालामध्ये कोणते नियम असतात, पारायण कसे करावे किंवा याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचं मुख्यत्वे लक्ष दिले गेलं पाहिजे यावरती जे काही नियम असेल, विधी असेल ते सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पारायण शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर नवनाथांची विशेष कृपा दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा नवनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी केलं जाणारं नाथांप्रती सकाम असेल किंवा निष्काम असेल जे व्रत आहे त्याला आपण पारायण असे म्हणतो। पारायणामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, याच्यामध्ये सकाम आणि निष्काम या दोन मध्ये पारायण केले जातात। आता तुम्ही म्हणाल सकाम आणि निष्काम म्हणजे काय? सकाम पारायणाचा अर्थ असा होतो की एखादा गृहस्थ, एखादा व्यक्ती त्याचं इप्सित मनोकामना तृप्तीसाठी किंवा त्याच्या मनामध्ये असलेले जे कार्य त्याला करायचे आहे ते कार्य नाथांच्या मार्फत करून घेण्यासाठी केले जाणारा पारायणाला सकाम असे पारायण म्हणतात। तर याच्या विपरीत जे फक्त आणि फक्त नाथांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी, नाथांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून नाथांप्रती केले जाणारे जे पारायण आहे त्याला निष्काम पारायण असे म्हणतात। मग संसारिक जीवन जगत असताना अनेक ग्रहस्थ असतील, कारण मलाही बरेचसे फोन येतात किंवा इतर लोकांचे असे प्रश्न येतात की पारायण काळामध्ये गुरुजी नक्की कोणकोणत्या नियमाचं पालन करावं, किंवा पारायण काळामध्ये अनेकशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो किंवा प्रश्न निर्माण होतात। मग एखादं कोणतं तरी चुकीचं काही घटना पारायण काळामध्ये घडली तर लोक त्याला घाबरतात, किंवा मुळामध्ये मित्र असं म्हणेल की नवनाथांचं पारायण करायचं ही शब्द जरी ऐकलं तर अनेक लोकांच्या मनामध्ये भ्रांती पडते। पारायणाचे नियम खूप कडक असतात, नवनाथांचे नियम खूप कडक असतात, त्यामुळे पारायण करू नये, लांबूनच आपलं पाया पडावं, ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आहेत पारायणाच्या संदर्भामध्ये। तर या सर्व गोष्टींवरती आज मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। पहा, कोणते दैवी कार्य असेल, व्रत असेल, उपासना असेल, तर मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणते कार्य असेल जे देवतेच्या प्रती केलं जाणार असेल त्याच्यामध्ये संकल्प करणे हे अत्यंत अनिवार्य असते, महत्त्वाचे असते। मग आपण जर नाथांचं पारायण करत असेल किंवा नवनाथांची भक्ती करताना पारायण आपण जर घरामध्ये लावणार असेल तर पारायण करण्यापूर्वी सुद्धा आपल्याला संकल्प करणं हे खूप अनिवार्य आहे। कारण बऱ्याचशा ठिकाणी अशी प्रचिती लोकांनी एक संकल्प केलेला नसतो आणि त्याच्यानंतर पारायण डायरेक्टली घरामध्ये होतं, परंतु फलश्रुती मिळायला हवी किंवा जे फळ आपल्याला मिळायला हवं ते जर आपल्याला भेटत नसेल तर निश्चितपणे कुठेतरी आपल्या साधना खंडामध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या असतात किंवा साधना खंड करत असताना कुठे ना कुठे कमतरता राहिलेली असते। तर तेच राहू नये त्या अनुषंगाने आज प्रथम आपण काय करणार आहोत, पारायण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार असाल ना, पहिली गोष्ट आहे की पारायण ही शुभ दिवशी सुरुवात करायची आहे। म्हणजे अमावस्या ज्या दिवशी येत नसेल किंवा षष्ठी तिथी नसेल अशा दिवशी पारायण आपल्याला करायचं नाहीये। मग तुम्ही म्हणाल कोणत्या दिवशी पारायण आपण करावे? पारायणात तुमच्या घरात कॅलेंडर आहे, कॅलेंडरमध्ये जो शुभ दिवस आहे, म्हणजे एखादी शुभ तिथी येत असेल किंवा एखादा सण येत असेल किंवा एखादे चांगले नक्षत्र असेल अशा दिवशी तुम्ही पारायण करू शकता। पूजेची पूर्व तयारी काय असते? नवनाथांचा एखादा फोटो घरामध्ये असणं अनिवार्य आहे पारायण करत असतं। मग तुमच्या घरामध्ये जर फोटो नसेल तर मार्केटमध्ये आपल्याला नवनाथांचे फोटो मिळतात, छोटासा जरी फोटो मिळाला तरी सुद्धा चालेल, परंतु फोटो आणा। तो फोटो एखाद्या छोट्याशा पाटावरती तुम्ही ठेवावा, त्या फोटोला तुम्ही उदबत्ती, हार, फुले, धूप, दीप दाखवा। खास करून ज्यावेळेस तुम्ही पारायण सुरुवात करणार असाल ना, दिव्याला खूप महत्त्व प्राप्त आहे, कारण दिवा हा द्योतक आहे तुम्ही करत असलेल्या पूर्ण सेवेचा। त्यामुळे दिवा हा निश्चितपणे पारायण चालू असताना, वाचन चालू असताना दिवा हा निश्चितपणे समोर आपल्या असलाच पाहिजे, नाथांच्या तस्वीरी पुढे किंवा फोटो पुढे दिवा थोडक्यामध्ये जळत राहिला पाहिजे। मग आता पूर्वतयारीमध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतील? पूर्वतयारीमध्ये आपल्याला नवनाथांचा फोटो लागेल, घरामध्ये नवनाथ भक्तिसारची पोथी लागेल, खास करून पूजेमध्ये आपल्याला विभीत हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपण कपाळी विभीत लावतो, धूप किंवा उदबत्ती हे सुद्धा आपल्या जवळ असणं अनिवार्य आहे। दिवा कोणताही चालेल, तेलाचा चालेल, तुपाचा चालेल, परंतु दिवा मात्र आवश्यक आहे। त्यामुळे पारायण काळामध्ये धूप म्हणजेच उदबत्ती, दिवा, एक भस्म म्हणजे जे आपण शिवाचे भस्म जे कपाळाला लावतो ते भस्म, नाथांची तसबीर आणि नवनाथांची पोथी, एवढे जरी गोष्टी तुमच्या जवळ असेल तरी सुद्धा पारायण तुम्ही उत्तम मार्ग करू शकता। याच्यानंतरचा टप्पा येतो की आता संकल्प। पारायण सुरुवात करताना हातामध्ये पाणी घ्यावे, पाण्यामध्ये थोडेसे अक्षता टाका आणि जरी तुम्हाला संकल्प येत नसेल तरी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता। तो कसा करायचा तर तोही लिहून घ्या। हातामध्ये पाणी अक्षता तुम्हाला घ्यायचे आहेत, नवनाथांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। प्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, त्याच्यानंतर जर तुमचं गोत्र तुम्हाला माहिती असेल तर ते गोत्राचं वर्णन तिथे करा। इन केस जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर हातामध्ये पाणी अक्षता घ्या, तुमचं नाव नाथांना सांगा आणि कोणत्या कार्यासाठी तुम्ही पारायण करत आहात हे सुद्धा नाथांना तुम्हाला सांगणे हे महत्त्वाचं आहे। आणि इच्छित म्हणजे जी तुमची मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी, तुमचा कृपा आशीर्वाद मिळावा ह्यासाठी नाथांना तुम्हाला साकडं घालायचं आहे। जे हातामधलं पाणी आहे अक्षता असलेलं ते पाणी तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे। एवढं जरी केलं तरी सुद्धा संकल्प पूर्ण होतो बरं का। याच्याही मध्ये एक टप्पा सांगायचा राहून गेला, संकल्प ज्यावेळेस तुम्ही करत असाल, हातामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी घेतलेलं असते, तुमचं नाव सांगता, तुमचं पूर्णपणे जे काम असेल ते नाथांना सांगत असता आणि हे सांगून झाल्याच्या नंतर नाथांना तुम्ही हे सुद्धा सांगा की तुम्हाला पारायण किती दिवसाचं करत आहात। आता हा झाला संकल्प। मग याच्यानंतरची काय पद्धती आहे, वाचन सुरू करताना सुद्धा फर्स्ट डे तुमचा असेल त्यावेळेस हात जोडून तुम्ही तुमच्या गुरूंना, तुमच्या आई वडिलांना, जे तुमचे इष्ट आराध्य देवत असतील त्यांना, जे तुमचे कुलस्वामी असेल, कुलदेवता असेल त्यांना, जे तुमचे ग्रामदेवता असेल त्यांना, म्हणजे थोडक्यामध्ये जे देवी देवता आहेत ज्यांचा
स्थान तुमच्या घरामध्ये आहे त्या सर्वांना तुम्ही मनोभावी नमस्कार करा, मनातल्या मनामध्ये नमस्कार करा. सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत अशी भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करा. आता ही झाली प्राथमिक माहिती. आता ज्यावेळेस तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करणार आहात, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, भस्म जो आहे तुमच्या कपाळी धारण करायचा आहे. यानंतर तुम्हाला नाथांच्या तस्बिरी पुढे उदबत्ती असेल किंवा धूप असेल तो चालू करायचा आहे आणि दिवा हा तिथे प्रज्वलित करून वाचनाला सुरुवात करायची आहे. बरं, आता याच्यामध्ये आणखीन काही प्रश्न येतात की जर समजा 3 दिवसाचं पारायण असेल किंवा 5 किंवा 7 दिवसांचं, एका बैठकीमध्ये समजा अध्याय होत नसतील, शेवटी अध्यायांचं जे डिवायडेशन आहे ते आपल्या अनुषंगाने आपण करू शकतो किंवा नाथांच्या पोथीमध्ये सुद्धा दिलेलं आहे की कोणत्या दिवशी किती अध्याय वाच. मग काही लोकांचे प्रश्न असे असतात की आम्ही 2 वेळेस वाचन केलं तर चालेल का, आम्हाला एका बैठकीमध्ये समजा काही कारणास्तव वाचन होत नसेल तर चालते का? हो, निश्चितपणे चालते. तुम्ही 2 बैठकीमध्ये म्हणजे सकाळी निम्मे आणि संध्याकाळी निम्मे जरी वाचन केले तरी सुद्धा चालेल. काही लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही एक महिना पारायण करतो किंवा खास करून श्रावण महिन्यामध्ये सुद्धा चक्री पारायणाची पद्धत आहे ज्याच्यामध्ये रोज एक अध्याय वाचला जातो किंवा 30 दिवसामध्ये पारायण संपवलं जाते, तर असे सुद्धा पारायण चालते. परंतु मित्र तुम्हाला सजेशन असेल की पारायण कालखंडामध्ये काय आहे, शेवटी पावित्र्य राखणं तितकंच महत्वाचं आहे. हे पावित्र्य जर राखणं होत असेल तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे. चक्री पारायण पद्धत जी असते खास करून मंदिरामध्ये असते, कारण मंदिरातलं जे पारायण असते किंवा मंदिराची जी भूमी हे असतानाच परम पवित्र असते. त्यामुळे तिथे कोणत्या गोष्टींचा निगेटिव्ह ऊर्जा किंवा इतर गोष्टी ज्या असतात ते तिथे नाच्या स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे घरात जर आपण पारायण करत असेल ना तर निश्चितपणे 3, 5, 7 किंवा मॅक्झिमम 9 किंवा 11 या दिवसामध्ये पारायण हा संपवण्याचा प्रयत्न करा. नंतरचा एक प्रश्न तो की नैवेद्य कधी दाखवा. पहा, आपल्या दत्त संप्रदायामध्ये आणि नाथ संप्रदायामध्ये सुद्धा दुपारच्या 12च्या आरतीला खूप महत्व आहे किंवा 12चा जो नैवेद्य दाखवला जातो किंवा असं म्हणणं आहे किंवा मांडलं जातं की दुपारी दत्त महाराज हे 12 वाजता आरतीच्या नंतर जेवायला महालक्ष्मीला म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी जातात. त्यामुळे समजा आपण 3 दिवसाचं जरी पारायण करत असेल किंवा एका बैठकीमध्ये आपण पारायण करत असेल आणि दुपारची 12 वाजण्याची जर वेळ येत असेल ना तर निश्चितपणे एक 15 मिनिटासाठी होईना पारायण थांबवा, कारण या दरम्यान दत्त महाराजांची फेरी ही जेवणासाठी असते किंवा कोल्हापूर क्षेत्री असते. नैवेद्य काय दाखवा, फळ दाखवू शकता, साखर दाखवू शकता किंवा नातांना जे आवडेल किंवा तुमच्या घरामध्ये जे बनलं असेल ते तुम्ही नातांना दाखवू शकता. रोज संध्याकाळच्या पिरियडमध्ये आरती करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुमचं पारायण जर चालू असेल कितीही दिवसाचं असू द्या, 1, 3, 5, 7, 11, 9 कोणत्याही दिवसाचं जरी पारायण असेल तर दिवसातून एक वेळा पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला नाथांची आरती म्हणणं घरामध्ये हे कंटिन्यू आहे किंवा ते केली गेली पाहिजे. आता पारायण कालखंडामध्ये कोणकोणत्या नियमांचं पालन करावे, पहा, ब्रह्मचर्यवत हे खूप महत्वाचं आहे. ज्या दिवसांचं जितक्या दिवसांचं तुम्ही पारायण करणार असाल ना, तुम्ही मनाशी खुणगाड बांधून घ्या. तुम्ही ज्या आणि जितक्या दिवसांचं पारायण करत आहात त्या दिवसापासून पारायण पूर्ण म्हणजे समाप्ती होईपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त नाथांचे भक्त आहात. ना तुम्ही कुणाचा मुलगा आहे, ना तुम्ही कुणाचे पती आहात, ना तुमचा कोणी आहे. या अनुषंगाची विरक्त भूमिका तुमच्या अंगामध्ये असते हे खूप महत्वाचे आहे. कारण काय आहे, ज्या ठिकाणी आपण पारायण करतो किंवा आपण जर पारायण करत असेल तर ज्या अनिष्ट शक्ती असतात त्या आपलं पारायण खंड पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग घरामध्ये असेल किंवा काही केलं गेलेलं असेल, या सर्व गोष्टी तुम्ही पारायणातनं कसे उठाल किंवा तुमच्या हातून पारायणाचा खंड कसा पडेल, पारायण कसं मोडेल याचा विचार त्या शक्ती करत असतात. त्यामुळे पारायण कालखंडामध्ये जास्तीत जास्त मौन राहणे खूप महत्वाचं आहे. नंतरचा नियम तुम्हाला असं सांगेल की पारायण कालखंडामध्ये असे म्हणतात किंवा असं केलंही गेलं पाहिजे की झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे डाव्या कुशीवर झोपल्याच्या नंतर उजवा जो कान आहे आपला हा आपला वर राहिला पाहिजे, कारण या उजव्या कानामध्ये नाथ साहेब रात्रीची फुंकर मारतात असं सुद्धा पारायण कालखंडामध्ये म्हटलं जातं. पारायणाच्या कालखंडामध्ये काळे वस्त्र, पूर्णपणे काळे वस्त्र घालणे हे सुद्धा त्याग करा. पारायण कालखंडामध्ये पाणी पिले तर चालते का? निश्चितपणे चालते. शेवटी आपला मानवी देह आहे. कारण समजून घ्या, पारायण चालू असताना कंटिन्यू बोलून किंवा अध्याय वाचल्यानंतर तोंडाला आपल्या कोरड पडते, त्यामुळे तुम्ही पाणी पिला तरी सुद्धा चालते. खडी साखर जरी जवळ ठेवली आणि खडी साखर जरी खाल्ली अध्याय वाचन चालू असताना तरी सुद्धा चालते. बरं, आणखी याच्यामध्ये ऍडिशनल एक मी ऍड करू इच्छितो की जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळा असेल तर रुद्राक्षाची माळ सुद्धा आवश्यकपणे धारण करा. कारण काय आहे समजून घ्या, रुद्राक्ष महिमा असेल किंवा जो आपण भस्म धारण करत आहोत विभूतीचा, याचा महिमा खूप मोठा आहे. गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घालणार व्यक्ती किंवा भस्म ज्याला आपण म्हणूयात की विभूत लावणार व्यक्ती, हा ज्या पूजेमध्ये बसतो किंवा ज्या पूजेमध्ये तो व्यक्तिरेखा कोणता अनुष्ठान करतो त्याची प्राप्ती ही लवकर त्या व्यक्तिरेखेला होते असं सुद्धा वर्णित आहे. स्त्री पुंड्रेनच्या संयुक्त रुद्राक्ष विलास संक मृत्यूंची जपंत दृष्टा रुद्रफलम. जो व्यक्ती भस्म धारण करतो म्हणजे ज्याला आपण विभूत म्हणूया, तो अनेक उत्तम पद्धतीने फलाची प्राप्ती करतो. म्हणजे आपण ज्याला म्हणूयात ना, जर तुम्ही नामस्मरण जरी करत असाल, एखाद्या पूजेचा पाठ करत असाल, साधना करत असाल, तर त्याचं जे फल आहे ते अनेक पटीने वाढून त्या व्यक्तिरेखेला मिळते असं याच्यामध्ये सुद्धा वर्णन येत आहे. त्यामुळे प्रयत्न करा की जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती पारायण कालखंडामध्ये धारण करा. नंतरचा आणखीन एक प्रश्न बऱ्याचशा वेळा विचारला जातो की उपवास हा करावा का? पारायण कालखंडामध्ये पहा, जर जमत असेल तर उपवास करा, नसेल जमत तर तुम्ही दररोज संध्याकाळी जेवण केलं तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये तुम्ही एक टाइम फलाहार घ्या किंवा दूध पिलं तरी सुद्धा चालेल आणि एक टाइम पूर्णपणे जेवण केलं तरी सुद्धा चालेल. कालखंडामध्ये जेवणाच्या पदार्थांमध्ये खास करून तुम्ही लसूण, कांदा या गोष्टींचा त्याग करणं हे अनिवार्य आहे. उपवास जमत असेल तर करा, परंतु एक टाइम तुम्ही फलाहार घेऊन रोज संध्याकाळी तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालेल. ज्या नाथ तुमचे इष्ट आहेत, मग मत्स्येंद्रनाथ महाराज असेल, गोरखनाथ महाराज असतील किंवा नवनाथ महाराजांमधले जे नाथ तुमचे इष्ट असेल त्यांचं नामस्मरण हे जास्तीत जास्त करा. मग याच्यातून काय होते, आपल्याला नवनाथांची प्रचिती यायला सुकर होते किंवा तो मार्ग आपल्याला लवकर मिळतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आपण स्वप्नावस्थेत असेल किंवा जागृत अवस्थेमध्ये जरी असेल तर कुठेतरी आपल्याला नवनाथांची प्रचिती येते. मग याच्यामध्ये घरात चंदनाचा गंध
आनंद येणे, निश्चितपणे मी प्रमाणासहित आणि अधिकार वाढीने सांगत आहे, समजून घ्या. पारायणाच्या कालखंडामध्ये त्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुझं पारायण चालू असेल तिथे नवनाथांची हटपून फेरी होते. मग ते गुप्त रूपाने असेल तरी सुद्धा होते किंवा प्रकट रूपाने सुद्धा होऊ शकते. हे डिपेंड आहे त्या साधकाच्या भक्तीनुसार, त्या साधकामध्ये असलेल्या नाथांप्रतीच्या भक्तीनुसार. याही नंतर अशाही प्रचिती पारायण कालखंडामध्ये साधकाला येते किंवा येऊ शकते की ज्यावेळेस आपलं वाचन चालू असेल छडी किंवा चिमट्याचा आवाज सुद्धा आपल्या कानी येतो किंवा अचानकपणे भस्म विभूती आपल्या समोर पडते किंवा अलख निरंजन अशी आरोळी सुद्धा आपल्याला सूक्ष्म रूपाने ऐकायला येऊ शकते. नाथ त्या साधकाला कोणत्या रूपाने प्रचिती देतील याचा नियम नाहीये, मात्र त्या व्यक्तिरेखेला नाथ साहेब हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही त्यांची प्रचिती देतात. यानंतर आणखीन एक प्रश्न होतो ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना संभ्रम आहे की स्त्रियांनी पारायण करावे किंवा नाथ पंथामध्ये स्त्रियांनी नाथांची सेवा करावी का. पहा, समजून घ्या, स्त्रियांनी नाथांचे पारायण करावे का, निश्चितपणे करावे. नाथांची सेवा ही स्त्रियांनी करावी याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही. नवनाथ संप्रदायामध्ये 12 भेष पंथामध्ये ज्याला आपण 12 शाखा म्हणतो त्यातील एक शाखा स्त्रीपासूनच निर्मित आहे. विमला पंथी नामक जी शाखा आहे ज्याचे स्वारस्य स्वतः गोरक्षनाथ महाराज करतात, ती सुद्धा एका स्त्री मार्फत निर्मित शाखा आपल्या 12 भेष संप्रदायामध्ये किंवा पंथामध्ये नाथ संप्रदायाचे आहे. मग मत्स्येंद्रनाथ महाराज असेल, जालंधरनाथ महाराज असेल, यांनी स्त्रियांना सुद्धा त्यांचे शिष्य करून घेतलेले आहे, स्त्रियांना सुद्धा शिष्यत्व दिलेले आहे. नवनाथ भक्तिसारच्या 40व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर मैनावती नामक स्त्रीला सुद्धा नाथांनी हवन कुंडातलं जे हविषान्य आहे ते सुद्धा दिलेलं वर्णन याच्यामध्ये येत आहे. याही पुढे जाऊन गोरक्षनाथ महाराजांच्या कितीतरी ओव्यांमध्ये असं सुद्धा वर्णन आपल्याला येते की घर घर मात घर घर तात, म्हणजे प्रत्येक घरातील स्त्री ही माझी आई आहे, प्रत्येक घरातील पुरुष हे माझे वडील आहेत, असे गोरक्षनाथ महाराज सुद्धा आपल्याला नाथ संप्रदायामध्ये सांगतात. सांगण्यात तात्पर्य काय आहे की नाथ संप्रदाय हा स्त्रियांनी भक्ती करू नये किंवा नाथांची सेवा स्त्रियांनी करू नये असं कदापिही न मानणार आहे. स्त्रियांनी अवश्यपणे नाथांची भक्ती करावी, कोणत्याही पद्धतीमध्ये असेल, कोणतीही सेवा असेल, कोणताही जप असेल, नाथ पारायण असेल, स्त्रियांनी अवश्य करावे, याच्यामध्ये कोणताही दुमत नाही. याही पुढे जाऊन मित्र म्हणेल आपल्या नाथ संप्रदायांची सुरुवात ज्या शिवशंभू भोलेनाथ म्हणजे आदिनाथांनी केली. आदिनाथांनी जे प्रथम योग मायेची जी दीक्षा दिलेली आहे ती सुद्धा पार्वती मातेलाच दिलेली आहे. अजूनही तर भगवान शिवशंकरांच्या उजव्या हाताला उमा म्हणजेच पार्वती देवी ह्या बसलेल्या असतात आणि डाव्या हाताला मत्स्येंद्रनाथ महाराज विराजमान असतात. आपण आजही पाहिलं दत्त महाराजांच्या सेवेत सुद्धा, दत्त संप्रदायात सुद्धा दत्त महाराज हे त्यांची जेवण करण्यासाठी जर पुढे जात आहे तर ते सुद्धा कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्याच मंडपामध्ये, महालक्ष्मीच्याच दरबारामध्ये जातात. याचे सुद्धा वर्णन आपल्याला नवनाथ भक्तिसारच्या अध्यायांमध्ये सापडते. याही पुढे दत्त महाराज ज्या ठिकाणी निद्रेला जातात ते सुद्धा रेणुका मातेचं माहूरगडाचं स्थान आहे. शेवटी समजून घ्या, स्त्री ही सदा सर्वदा वंदनीय आहे. फरक आहे की आपण त्या स्त्रीमध्ये आपली मातृत्वाची भूमिका पाहणार. तुम्ही स्त्रियांप्रती मातृत्वाची भूमिका एका स्त्रीला असेल, एका बहिणीच्या, एका मातेच्या नजरेने पहा, कारण आपलं अंतकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला नाथ संप्रदाय कळणार तरी कसा. आजही भगवान विश्वेश्वरांना भूक लागते त्यावेळेस ते माता पार्वतीकडेच येतात. जेव्हा माता पार्वतीच अन्नपूर्णेचं रूप घेते, भिक्षा मागायला गोरक्षनाथ महाराज घरी जातात, भिक्षा मागण्यासाठी मत्स्येंद्रनाथ महाराज घरी जातात, त्यावेळेस सुद्धा एक स्त्रीच ही मातेच्या रूपाने नाथांना भिक्षाही देते. मग असं कुठे वर्णन आहे किंवा असं स्वतः नाथांनी कुठे सांगितलेलं आहे की तुम्ही स्त्रियांनी कोणत्याही पद्धतीची माझी सेवा करू नका, मला हात लावू नका किंवा नाथांची सेवा, नाथांचा जप असेल, आराधना असेल, पारायण असेल, स्त्रियांनी करू नका, असे सांगणारे जे व्यक्ती असतील ना तेच मुळामध्ये चुकीचे व्यक्ती आहेत. याही पुढे जाऊन असे सुद्धा मी पाहण्यात आले आहे की ऐकण्यात आलेले आहे की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करू नये किंवा भस्म धारण करू नये, ज्याला आपण विभेद म्हणतो, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही विद्येश्वर संहिता जर वाचली तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी उत्तम पद्धतीचे वर्णन असे सुद्धा आहे की रुद्राक्षाची धारणा ही स्त्रियांनी करावी आणि का करावी याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे स्त्रिया रुद्राक्षही घालू शकतात, भस्मही धारण करू शकतात, नाथांची भक्ती सुद्धा करू शकतात. शेवटी समजून घ्या, दत्त महाराज असेल किंवा नाथ महाराज असेल हे अवधूत म्हणजे अवधूत या प्रणालीतील हे देवता किंवा श्रेष्ठ देवता आहे. ही अवधूत प्रणाली आपल्याला काय सांगते, ही सर्वोत्तम उच्चतम श्रेणीतली प्रणाली ही अवधूत आहे. अवधूत या प्रणालीचाच अर्थ होतो की ज्याला भेदच राहिलेला नाहीये, ना सजीवाचा भेद आहे, ना निर्जीवाचा भेद आहे, ना पक्षी, ना प्राणी, ना कुळ, ह्या कुणाचाही भेद या अवधूत परिस्थितीमध्ये राहत नाही. सर्वांमध्ये चेतना आहे, सर्वांमध्ये जीव आहे, दशा आहे, हा मानणारी जी अवस्था असते त्याला अवधूत म्हणतात. म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं सुद्धा दत्त संप्रदायामध्ये ब्रीद आहे. त्यामुळे कोणतीही मनामध्ये द्वेष म्हणा किंवा भेद म्हणा हे न ठेवता स्त्री असो किंवा पुरुष असो निश्चितपणे तुम्ही पारायण करू शकता, याच्यामध्ये कोणताही भेद नाही. एकच आहे रमापती, एकच आहे उमापती, या अनुषंगाने तुम्ही पुढे चला, निश्चितपणे तुमचा जय हा होणार आहे. त्यामुळे कोणताही ग्रंथ असेल, कोणताही श्लोक असेल, कोणतीही साधना असेल, कोणता अनुष्ठान असेल, कोणताही संकल्प जरी असेल तर समजून घ्या शेवटी तिथे सुद्धा मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवता देवो भव असं म्हणतात. पहिली गुरु ही सुद्धा आपली आईच असते. त्यामुळे कोणतीही मनामध्ये शंका कुशंका न बाळगता स्त्रियांनी सुद्धा अवश्यपणे पारायण करा. नियमांचं कोणतंही बंधन याच्यामध्ये नाहीये, परंतु निश्चितपणे एक लक्षात ठेवा, जास्तीत जास्त शुचिर्भूत राहणं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थी अनुभूती नाथांची घ्यायची असेल तर घरामध्ये असेल, आपण वागताना असेल, थोडक्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही परिस्थितीमध्ये पुरुष असो किंवा स्त्री असो यांनी सात्विक राहणं हे महत्त्वाचं आहे.
ब्रह्मचर्याचं पालन करणे हे महत्त्वाचं आहे. शुद्धता ठेवणं घरामध्ये असेल, नाथ संप्रदायामध्ये असेल किंवा नाथ पारायणाच्या कालखंडामध्ये असेल, निश्चितपणे हे ठेवावं लागते, ते ठेवा. आणि जो भस्म घरामध्ये तुम्ही नाथ पारायणाच्या कालखंडामध्ये जो भस्म खाली पडतो तो भस्म हा एका डबीमध्ये साठवून ठेवा. नवनाथ पारायणामध्ये 40व्या अध्यायामध्ये सुद्धा सुंदर एक ओवी आलेली आहे. ऐसा याचा आहे मार्ग, करुणी पाहावा चमत्कारचा अंग, नवनाथ आडवणी अंग, कार्य तुमचे करतील की. याचा अर्थ किती सुंदर होतो की तुम्ही नवनाथांच्या भक्तीवरती विश्वास ठेवा, नाथांवरती विश्वास ठेवा. जो व्यक्ती नाथांवरती विश्वास ठेवतो, नाथांप्रती त्याचं अंतःकरण स्वच्छ करून ती भावना नाथांप्रती दृढ ठेवतो, त्या व्यक्तीचे कार्य निश्चितपणे नवनाथ महाराज अंग अडवून करतात. अंग अडवून काम करण्याचा अर्थ काय ते समजून घ्या. जे कोणतेही कार्य असेल, जे अशक्य कार्य असेल, नीतीच्या विरुद्ध कार्य असेल, ते सुद्धा नाथ महाराज करतात. एवढी ताकद नाथ संप्रदायामध्ये आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही नाथांची सेवा करा, घरामध्ये नाथांची पोथीची स्थापना करा, नाथांच्या मूर्ती घरामध्ये स्थापना करा. आणि स्त्री असो किंवा पुरुष असो हा भेद ठेवू नका. पारायणाची ताकद हे पारायण करत्यालाच माहिती आहे. शेवटी हे अध्यात्म आहे. आपल्याला नाथांची जर प्राप्ती करायची असेल ना, सुरुवात आपल्यापासून करा. अशा ही जी आज माहिती सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला आवडली असेल. भेटूया या नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, अलख निरंजन आदेश.